हॅलो एव्हरीबडी, कसे आहात? मजेत आहात ना? होप ऑल ऑफ यू आर फाईन अँड गुड इन युअर हेल्थ. मी मानसी आपल्या इंग्लिशच्या आजच्या या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपला सिलेबसची नेक्स्ट जी पोएम आहे सिल्वर ही वाचणार आहे. सिल्वरचा अर्थ तसा काय असतो? सिल्वर म्हणजे आपण चांदीला म्हणतो ना, जसं की गोल्ड म्हणजे सोनं आणि सिल्वर म्हणजे चांदी. इथे या सिल्वरचा अर्थ काही वेगळा आहे. म्हणजे की जसं तुम्ही पाहिलं असेल रुपेरी रात्र असते, जेव्हा चंद्रमा भरपूर असतो म्हणजे पूर्ण आकाशात उजळलेला असतो आणि चंद्रमेच्या प्रकाशात आपण सगळं पाहतो आणि किती सुंदर दिसतं ना सगळं, म्हणजे आकाश असो किंवा पृथ्वी असो. तर ती जी प्रकाश असतो, रुपेरी जी रात्र होऊन जाते इतक्या सुंदर त्याच्या ह्याच्याने सगळं न्हायलेलं असतं. तर ते ह्याच्या या कवितेमध्ये त्याच गोष्टी केल्या गेल्या आहेत सिल्वरमध्ये. म्हणजे की जे मूनलिट लाईट असते तर त्याच्यामध्ये कसं सगळं छान सुंदर सिल्वरी दिसतं, त्याच्याबद्दल ही कविता आहे. सो टुडे वी विल स्टार्ट विथ अवर वॉर्मिंग अप एक्सरसाइज अँड देन वी विल फर्दर फॉरवर्ड इट विथ द रेसिटेशन अँड एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम. आज आपण आपली वॉर्मिंग अप एक्सरसाइज करूया. सो चिल्ड्रन, एज यू कॅन सी, वी विल स्टार्ट द पोएम 4.3 सिल्वर वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप एक्सरसाइज सुरू करूया आपण. सर्वात आधी चिट चॅट, जसं नेहमी असतं गप्पा गोष्टी यांच्यापासून सुरुवात करूया. काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला आन्सर्स द्यायचे आहेत. तर क्वेश्चन्स बघूया आपण. हॅव यू एव्हर अटेंडेड अ स्काय वॉच ऑर अ स्टार गेझिंग पार्टी? तुम्ही काय कधी आजपर्यंत एखादी स्काय वॉच किंवा स्टार गेझिंग पार्टी जे आहे अटेंड केली आहे? ह्याचा अर्थ काय असतो? म्हणजे की उघड्यामध्ये अगदी छान खुल्यामध्ये स्काय वॉच, ह्याचा अर्थ काय झाला की आकाशाकडे बघणं, आणि स्टार गेझिंग की म्हणजे की सिताऱ्यांना, जे तारे असतात त्यांना बघणं. तर अशा प्रकारची कोणची पार्टी केली आहे जी एकदम खुल्यामध्ये असो आणि आकाशाच्या खाली असो आणि तुम्ही तिथे खुल्या आसमानच्या खालती जे आहे आभाळाला बघू शकता किंवा स्टार्सला बघू शकता. तर काय केली आहे? इफ येस तुम्ही लिहायला की येस आय हॅव अटेंडेड अ स्काय वॉच पार्टी किंवा आय हॅव अटेंडेड अ स्टार गेझिंग पार्टी. नसेल केली तर तुम्ही लिहू शकता की नो, आय हॅड नेव्हर अटेंडेड अ स्काय वॉच ऑर अ स्टार गेझिंग पार्टी. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा. हॅव यू एव्हर स्लेप्ट अंडर द ओपन स्काय? हे तर मला वाटतं कधी ना कधी तुम्ही 100% केलं असेल. हे तर आपण सगळे करतो. मी सुद्धा माझ्या लहानपणी खूप आम्ही लोक आपल्या गच्चीवरती जाऊन झोपत होतो. तर गच्चीवरती झोपताना तुम्ही लोक गरमीमध्ये, तर तर तुम्ही ह्याचे आन्सर येस लिहाल. ह्याचा प्रश्नाचा अर्थ काय आहे की काय तुम्ही कधी पण ओपन स्कायच्या खालती झोपले आहात का? तर आपण तर इंडियन्स तर आपण सगळे मस्त झोपतो की नाही आकाशाच्या खालती. तर ह्याचा आन्सर काय लिहायला? येस आय हॅव स्लेप्ट अंडर द ओपन स्काय. तर आणि जर कोणी असंही असेल की जे नाही झोपले तर मग ते नो लिहू शकतं की नो, आय हॅव नेव्हर स्लेप्ट अंडर द ओपन स्काय. पण जर नाही झोपले ऍक्च्युली तुम्ही आजपर्यंत, तर तुम्हाला झोपायला पाहिजे. खूप मजा येते आभाळाच्या खालती, आपण आपल्या गच्चीवरती झोपतो सगळ्या फॅमिली बरोबर, तर मजा येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू स्टडी एट नाईट ऑर अर्ली इन द मॉर्निंग? तुम्ही रात्रीला अभ्यास करता किंवा सकाळी सकाळी अगदी सकाळी पहाटे जागून अभ्यास करता? तर जे सकाळी करत असेल ते लिहू शकतं की आय स्टडी ॲट नाईट, आणि जे पहाटे करत असेल ते आय स्टडी अर्ली इन द मॉर्निंग. अच्छा, मी जर मला सांगू तर मी ते रात्री खूप अभ्यास करू शकते. सकाळी उठणं तर बाबा रे माझ्या संभवच नाहीये. मला तसं वाटतं की सकाळी सकाळी मस्त झोप लागू द्या, पण रात्री तुम्ही म्हणाल तर मी 2 वाजेपर्यंत ते अभ्यास करू शकते. मी तर अशीच होते जेव्हा मी पढत होते ना, तर मी असंच करत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डू यू स्लीप विथ युअर विंडोज क्लोज्ड ऑर ओपन? काय तुम्ही आपले विंडोज, जे तुमच्या खिडक्या आहेत त्या जेव्हा झोपताना उघड्या राहतात की बंद राहतात? तर जर तर तुम्हाला मच्छर मक्खी काटत असेल तर तुम्ही ऑफकोर्स क्लोज्डच ठेवत असाल ना. तर आजकाल तर किती झालेत किडे वगैरे झालेत, तर मग आपल्याला बंद ठेवावे लागतात. तर त्यासाठी तुम्ही तशा प्रकारचा आन्सर लिहू शकता की आय स्लीप विथ माय विंडोज क्लोज्ड किंवा आय स्लीप विथ माय विंडोज ओपन. जर तुम्ही इतके लकी आहात की तुमच्याकडे मच्छर वगैरे नाही आहे प्रॉब्लेम, तर तुम्ही ओपन करून झोपत असाल. आज आपण असे खूप मस्तपैकी गप्पा करतोय नाही का? आता बघा इमेजेस काय आहे ते. इमेजेस दॅट यू इमॅजिन दॅट युअर क्लास इज टू बी डिवायडेड इंटू ग्रुप्स ऑर हाऊसेस. तर असं तुम्ही सोचा की तुमची जी क्लास आहे ती डिवाइड होणार आहे, ते विभाजन करणार ग्रुप्स किंवा हाऊसेस मध्ये.
Each house will have their own color, symbol, dress code, sport, motto, a common room with objects of their interest and suitable furniture. आता प्रत्येक हाऊसचं जे आहे एक आपलं स्वतःचं कलर रंग राहिले, सिंबल राहिले, काही प्रतीक राहिले, ड्रेस कोड राहिले, काही स्पोर्ट राहिले, मोटो राहिले आणि कॉमन रूम राहिले, ज्याच्यात की विथ ऑब्जेक्ट्स ऑफ देअर इंटरेस्ट, जिथे की त्यांच्या इंटरेस्टचे जे वस्तू असतील ते राहतील आणि सुटेबल फर्निचर, जे फर्निचर्स असतात बेसिक ते राहतील. थिंक ऑफ सेट्स ऑफ 4 नेम्स फॉर द ग्रुप्स. आता तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारचे 4-4 सेट जे आहेत दिलेले तर ते तुम्हाला सोचायचं आहे की काय नावं होऊ शकतात त्यांचे. फॉर्म ग्रुप्स अँड वर्क आउट द इमॅजिनरी डिटेल्स फॉर ईच सेट. तर आता आपल्याला ही इमॅजिनरी डिटेल्स आपल्याला ह्याच्यात भरायचे आहेत. सम सजेशन्स आर गिव्हन हिअर. जसं की ह्यांनी पहा मेटल्स एक कॅटेगरी दिली मेटलची, तर ह्याचं काय होऊ शकतात नेम्स, आयरन, कॉपर, सिल्वर, गोल्ड. ठीक आहे ना. मीन्स की आपल्याला 4-4 ह्याच्यात हाऊसेस बनवायचे तसे इमॅजिनरी, तर त्यांचे काय नावं होऊ शकतात हे आपण बघूया. जसं फ्लावर्स आहेत, तर फ्लावर्स मध्ये नेम्स होऊ शकतात की लोटस, लिली, जॅस्मिन, रोज, असे काही पण. तर फ्लावर्स मध्ये पहा मी ते लिहिलेत नावं, फ्लावर्स, ऑर्चिड, लिली, जॅस्मिन, लोटस, हे सगळे नावं होऊ शकतात फ्लावर्स मध्ये. हे हाऊसचे नेम्स होऊ शकतात, हे की नाही. तर अशा प्रकारचे हे होऊ शकतं. नेक्स्ट बघा, स्टार्स और गॅलेक्सीज, म्हणजे की जे सितारे असतात किंवा गॅलेक्सीज असतात ते, तर त्याच्यामध्ये काय नावं होऊ शकतात. स्टार्स मध्ये सिरियस, कोनोपस, एल्फर्ड आणि प्रोक्योन, तर हे सगळे नावं होऊ शकतात स्टार्स और गॅलेक्सीज मध्ये. नेक्स्ट आहे ट्रीज, झाडं. कोणकोणची झाडं असतात पहा, मँगो, नीम, आणि किती मोठे मोठे आहे ना. तर आता आपण कोणची नावं घेतली पहा ट्रीजचे, साल, नीम, देवदार, चिनार. आपण असे काही छानपैकी नावं ठेवायचे ना, असे कशाला एकदम नॉर्मल नाही ठेवायचे, वेगळेच ठेवायचे. आणि लास्ट मध्ये आहे सीझन्स. तर कोणते कोणते सीझन्स असतात, सीझन्सचे नावं आपण पाहू शकतो, स्प्रिंग, समर, विंटर, मॉन्सून, है ना. ऑटम एक असतं, पण ऑटम कशाला ठेवायचं, ऑटम म्हणजे तर पतझड होऊन जातं, तर ते नाही ठेवायचं आहे ना. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं की एक इमॅजिनरी आपण नेम्स ठेवले. आता बघा इथे अशाच प्रकारे दिलेलं आहे की जसं की एक दिलं आहे नीम हाऊस. ठीक आहे ना, नीम हाऊस बनवला. कलर काय त्याचा, येलो. नीम हाऊस आहे तसं तर ग्रीन असायला पाहिजे होता, कलर येलो दिला. ठीक आहे. सिंबल द सन, सन हा सिंबल आहे, सूर्य त्यांचा सिंबल ठेवला त्यांनी. ड्रेस कोड काय ठेवला, ग्रीन शोल्डर स्ट्रॅप्स, म्हणजे की शोल्डर स्ट्रॅप्स जे आहेत ते ग्रीन राहतील. मग कॉमन रूम टू हॅव, आता कॉमन रूम मध्ये यांचे काय राहिले, हर्बेरियम, पॉटेड प्लांट्स, म्हणजे नीम हाऊस आहे ना, तर झाडाशी रिलेटेड. पॉटेड प्लांट्स म्हणजे गमले वगैरे आहेत, अँड हर्ब्स. ग्रीन अँड येलो मॅट्स, हिरव्या रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे मॅट्स, म्हणजे जे खालती दऱ्या असतात त्या. कर्टेन्स अँड कुशन्स, हे सगळे जे आहे हे राहतील वस्तू. कर्टेन म्हणजे पडदे राहतील, कुशन राहतील, केन सीट्स राहतील, ग्लास टॉप सेंटर टेबल्स एक्सेट्रा. तर हे सगळे चीजा या यांच्या कॉमन रूम मध्ये राहतील, जिथे सगळेजण भेटतील. स्पोर्ट्स यांचं कोणतं राहिले, ऍथलेटिक्स. आणि मोटो काय, हेल्थ इज वेल्थ, हे यांचं मोटो राहिले. तर अशा प्रकारे हे आहे. आता आपण पाहू की असंच आणि आपणही काही इमॅजिनरी करू शकतो ते आपणही बघूया. सी, आता आपण वॉर्मिंग अप मध्ये आता जी एक्सरसाइज केली त्याच आपण पाहूया की आपला जर आपल्याला एक हाऊस बनवायचं, त्याचे आपण काय नाव ठेवू आणि कशा प्रकारचे त्याचे अनेक डिटेल्स राहतील. तर बघा, जसं की नाव राहिले देवदार हाऊस. ठीक आहे. कलर पिंक, देवदार हाऊस तर कलर पिंक. सिंबल काय राहील त्याचं, रोज राहील सिंबल. ड्रेस कोड पिंक शर्ट आणि टॉप. ठीक आहे ना, पिंक शर्ट किंवा टॉप हे त्याचा ड्रेस कोड राहिले. स्पोर्ट्स, स्पोर्ट्स मध्ये आपण रग्बी ठेवू. मोटो राहिले युनिटी इज स्ट्रेंथ, म्हणजे की एकता ही एकतामध्येच ताकद असते. आता कॉमन रूम टू हॅव, जो कॉमन रूम राहिले त्याच्यामध्ये काय गोष्टी राहतील, 2 चेअर्स विथ स्मॉल राऊंड टेबल टू सिट अँड स्टडी. तर 2 ते चेअर राहतील आणि छोटासा एक टेबल राहिले गोल, जो अभ्यासाकरता, पढाई करता, वाचाय करता. 2 कबर्ड्स विथ बुक्स टू रीड. आता ह्याच्यात 2 जे आहे अलमाऱ्या राहतील आणि त्याच्यामध्ये पुस्तकं राहतील वाचण्यासाठी. न्यूजपेपर्स राहतील, मॅगझिन्स. सोफा राहिले रेस्ट करायला. वास इन कॉर्नर, वास काय म्हणतात, फ्लावर वास असतात ना, फुलांचे फुलदान ज्याला म्हणतो आपण, ते राहिले. पिंक बॅकग्राऊंड टू द रूम, रूम आणि कलर जो आहे पिंक राहिले बॅकग्राऊंडचा, भिंती भिंतीचा. रूम फ्रेशनर राहील ते एक्सेट्रा. अशा प्रकारे सुगंधित रूम राहिले हा, कारण की हा देवदार हाऊस आणि पिंक आपण सगळ्यांचा कलर वगैरे ठेवलाय.
आता बघा, साइड क्वेश्चन्स आपण काही करूया आज. वाय डज एव्हरीथिंग अपियर सिल्वर इन द पोयम? पोयम मध्ये जेव्हा आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचणार आहे, तर प्रत्येक वस्तू सिल्वर अशा रंगाची आहे. का आहे ती? एव्हरीथिंग अपियर सिल्वर इन द पोयम बिकॉज ऑफ द सिल्वर मूनलाईट. कारण की सिल्वर म्हणून आहे कारण की जे मूनलाईट आहे, चंद्रमेचा प्रकाश आहे, तो सिल्वर कलरचा आहे, म्हणून सगळं काही सिल्वर दिसतं. Which of the objects, animals, etc. in the poem are at rest without any motion? So next question बघा आता. Which of the objects, animals, etc. in the poem are at rest without any motion? तर पोयम मध्ये असे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत, पशु आहेत किंवा आणि काय वस्तू आहेत जे की ऍट रेस्ट विदाउट एनी मोशन, ज्यामध्ये कोणची पण हलचल नाही आहे, हलडुल बिलकुल नाही आहे आणि अगदी रेस्ट करतात, ते शांत पडलेत, असे कोणते ऑब्जेक्ट्स किंवा ॲनिमल्स किंवा आणि काही वस्तू आहेत. तर पहा, द फ्रुट्स, trees, casements, thatch, kennel, dog, coat, doves, fish, reeds, and the stream are the objects, animals, etc. in the poem that are at rest without any movement. तर म्हणजे पोयम मध्ये या सगळ्या ज्या गोष्टी सांगतात आहेत या एकदम रेस्ट मध्ये आहे, शांतपणे पडलेले आहे. जसं की हे फळं आहे, झाड आहे, मोठे डॉग आहे, कॅनल म्हणजे जिथे डॉग राहतो, आणि अशाच प्रकारे डोव्स म्हणजे जे कबूतर असतात ते आहे, मासोळ्या आहेत, आणि खूप स्ट्रीम्स म्हणजे जे पाणी वाहतं ते सगळं अगदी शांत पडलेलं आहे आणि त्याच्यात कोणतीच मुवमेंट नाहीये पोयम मध्ये. ओनली 2 थिंग्स आर शोन टू मूव्ह इन द पोयम, विच आर दे? पोयम मध्ये फक्त 2 वस्तू अशा दाखवल्या आहेत ज्या मूव्ह करतात, ज्या की हलतात. त्या कोणत्या आहेत? द मून अँड द माऊस. तर म्हणजे की एक तर चंद्रमा आणि दुसरा माऊस म्हणजे उंदीर आर द ओनली मुव्हिंग ऑब्जेक्ट्स इन द पोयम. हे दोघेच आहेत नुसते पोयम मध्ये जे की मूव्ह करतात, ते हलतात डुलतात. इंग्लिश वर्कशॉप बघूया आपण. इफ यू वर आस्क्ड टू ड्रॉ अ डिटेल्ड पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब्ड इन द पोयम, what object, animals, natural features etc. will you show in the picture? Make a list. जर तुम्हाला पिक्चर बनवायला म्हटली जाय पोयम वरतून ना, एक डिटेल्ड पिक्चर बनवायची जी की सीन तुम्हाला डिस्क्राईब केल्या गेल्या पोयम मध्ये, तर तुम्ही कोणते ऑब्जेक्ट्स किंवा ॲनिमल्स किंवा काय वस्तूचा यूज कराल हे बनवायमध्ये, पिक्चर बनवायमध्ये, याची लिस्ट बनवा. तर बघा, आय वुड शो इन द पिक्चर, मी पिक्चर मध्ये दाखवेने, काय दाखवेने? रॅबिट, आयसी माउंटेन्स, व्हाईट डॉग, हर्ट, रिव्हर, स्वान, रॅकेट, मिरर एक्सेट्रा. तर मी या सगळ्या वस्तू आपली जी पिक्चर बनवून त्यात दाखवेन. म्हणजे की रॅबिट म्हणजे ससा, आयसी माउंटेन्स म्हणजे बर्फनी भरलेलं माउंटेन, पांढऱ्या रंगाचा कुत्रा, हट म्हणजे झोपडी, रिव्हर म्हणजे नदी, स्वान म्हणजे जो डक असतो जो ना, आणि अशाच प्रकारे रॅकेट, मिरर, आरसा, हे सगळं दाखवेन. राईट द रायमिंग वर्ड्स अँड द राईम स्कीम ऑफ द पोएम. पोएमचे आपल्याला रायमिंग वर्ड्स आणि राईम स्कीम दाखवायचे. तर पहा, रायमिंग वर्ड्स इन द पोएम आर मून, शून, कॅच, थॅच, पीप, स्लीप, ग्लीम, स्ट्रीम, सीज, ट्रीज, लॉक, डॉग, बाय, आय. तर ऑल दीज आर रायमिंग वर्ड्स. रायमिंग स्कीम काय पोएमची? द रायमिंग स्कीम फॉर द फर्स्ट 2 स्टॅन्झाज इज AABB. पहिल्या 2 स्टॅन्झाची AABB अशी प्रकारची रायमिंग स्कीम आहे. आणि द रायमिंग स्कीम फॉर द फायनल स्टॅन्झा इज AABBCC. आणि जो लास्ट स्टॅन्झा आहे त्याचा रायमिंग स्कीम आहे AABBCC. तर अशा प्रकारे आपण रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स पाहिले. तर मुलांनो, आपण जे आज इतकं छान तुम्हाला जो नॉलेज मिळतोय, ज्ञान मिळतोय विभिन्न सब्जेक्ट्सचा, नुसता इंग्लिशचाच नाही, तर तुम्ही हिंदी, संस्कृत, मराठी आणि जितकेही जे तुमचे आहेत सब्जेक्ट, सायन्स झाला, विज्ञान, सामाजिक झालं, सगळं तुम्हाला घरी बसल्या आज अगदी आरामाने मिळतंय. कशाच्या कारणाने? तर आपल्या आस विद्यालयाच्या कारणाने. आस विद्यालय हा ऑनलाईन शिक्षणाचा एकदम नवीन परिकल्पना आहे. तसे तर आजकाल खूप चालले आहेत, पण आस विद्यालय हे हे एकदम उत्कृष्ट आणि एकदमच नवीन आणि वेगळं आहे. आणि तुम्हाला पूर्ण फुल सिलेबस तुम्हाला मिळतंय याच्यामध्ये. आणि ह्याचं जे आहे, तुम्ही 6 to 10 हे एवढे 5 क्लासेस ह्याच्यात घेतले गेले आहेत, जे की पूर्ण फुल कोर्समध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. तर मुलांनो, पूर्ण ह्याचा भरपूर उपयोग उचला आणि छान अगदी अभ्यास करून टॉप करा तुम्ही पूर्ण शाळेत, आपल्या वर्गात. हीच माझी अशी कामना आहे. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.